पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। चावरे माध्यमिक विद्यालयामध्ये वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न। राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ चावरे संचलित चावरे माध्यमिक विद्यालय चावरेमध्ये शुक्रवार दिनांक 10/1/2025 रोजी वार्षिक स्नेह संमेलन, पारितोषिक वितरण, आदर्श माता पुरस्कार वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम असा संयुक्त कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार अमल महाडिक तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार अशोकराव माने बापू उपस्थित होते। तर सारथी पुणे या संस्थेचे प्रकल्प संचालक माननीय डॉक्टर विलास पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राज्य व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी यशस्वी उपकरणाचे प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाले। विद्यालयातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झालेला इयत्ता 6वीचा विद्यार्थी कुमार मयंक अशोक माळी यांनी धनुर्विद्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले। तर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम, मानवी मनोरे, लाठीकाठी याचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन, फोटो पूजन व शाहू संगीत अकॅडमीचे उद्घाटन झाले। विद्यालयाच्या सौ माळी मॅडम व सांस्कृतिक विभागाने स्वागत गीत व महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली। विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सणदे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर ज्येष्ठ शिक्षक श्री माळी सर यांनी अहवाल वाचन केले। या पारितोषिक वितरण समारंभामध्ये जिल्हा विभाग आणि राज्य पातळीवर क्रीडा व इतर स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। तसेच श्री बी.जी. बोराडे सर, श्री वसंत घोडके, श्री मुकुंद देशपांडे व श्री भीमराव घोडके यांच्याकडून त्यांच्या आईच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून साडी, मानपत्र, सन्मान चिन्ह, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन 4 मातांचा आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। आमचे मार्गदर्शक, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री बी.जी. बोराडे सर यांनी विद्यालयात भौतिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी संस्था कार्यरत असल्याचे नमूद केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार अमल महाडिक यांनी आपल्या मनोगतात आदरणीय श्री बी.जी. बोराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची प्रगती व उपक्रमाचे कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांनी आधुनिकतेची कास धरत ज्ञानार्जन करावे असे आवाहन केले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री अशोकराव माने बापू यांनी शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करून भविष्यामध्ये शाळेला व संस्थेला सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर विलास पाटील सर यांनी आपल्या सारथी संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले। तसेच विद्यार्थ्यांनी भरपूर तयारी करावी व स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव माननीय श्री आर.वाय. पाटील सर यांनी विद्यालयास शुभेच्छा दिल्या। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कांबळे सर यांनी केले। या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री राहुल पवार तसेच चावरे गावचे सरपंच श्री उदयसिंह पाटील, पोलीस पाटील श्री दिलीप महाडिक, उपसरपंच श्री मकरंद बोराडे बापू, ज्येष्ठ संशोधक डॉक्टर आर.डी. घोडके, वारणा दूध संघाचे संचालक श्री राजवर्धन मोहिते, निवृत्त उपशिक्षण अधिकारी श्री एन.के. जाधव, हातकणंगले तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री पी.डी. शिंदे, भादोली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री रघुनाथ नांगरे सर, लाटवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पी.ए. पाटील, श्री वसंत घोडके, श्री राजाराम वाडीकर, श्री भीमराव घोडके, कॅप्टन श्री गणपतराव घोडके, ग्रामपंचायत सदस्य श्री धनाजी घोडके, ग्रामपंचायत सदस्य श्री कृष्णात कांबळे, श्री शंकर चौगले, श्री सुदाम घोडके, श्री महिपती निकम, श्री बाजीराव माने, श्री साहेबराव पाटील, श्री विश्वास चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।